हॅलो फ्रेंड्स, कोकणी अक्षय या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आम्ही परत एकदा चाललो आहे नदीवर मासे पकडायला. आणि काल जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्हाला वाटीमध्ये खूप मासे भेटले होते. एका वाटीमध्ये फुल भरून आले होते. त्याच्यामुळं आज आमचा प्लॅन आहे की आज पूर्ण वाट्यांचा सेट घेऊन जाऊया. तर त्यासाठी आज आपण 5 वाट्या घेतल्यात आणि आपल्या बॉटल कालच्या आणि जाळा पण घेतला आहे सोबत. तर त्याच ठिकाणी चाललो आहे आपण आज पण. चला तर मग जाऊया. आज किती भेटत आहेत बघूया. आज आम्ही सकाळचं आलो आहे, कारण काल संध्याकाळी आलो होतो त्याच्यामुळे जास्त काय लावता आला नाही. तर आज आम्ही सकाळी आलो आहे आणि आज 2 वेळा तरी लावणार आहोत. जास्त नाही, 2च वेळा लावणार. तरी पण सकाळी आलो आहे तरी पण. आणि अथर्व, आज डबा घेऊन आलास ना, तर भरून न्यायचा आहे. आज आम्ही एक डबा घेऊन आलो आहे आणि आमचा टार्गेट आहे की 2 वेळा लावल्याच्या नंतर तो डबा फुल भरला पाहिजे. डबा एकदम पण मोठा नाही, पण तो डबा भरायचा विचार आहे आमचा. बघूया किती भेटतात ते. चला जाऊया आपण थेट नदीकडं. रस्ता आपला आज आपण वाट चेंज केलं आहे. काल तिकडून दुसऱ्या वाटेने गेलेलो, आज ही दुसरी वाट आहे. ती आपल्या मळव्याच्या साईडनी जाते. तुम्हाला दाखवतो. बघा आपला इथं मळवा पण आहे. बघा पावट्याचा मळवा, त्याच्या वरच्या साईडने आज आलो आपण. बघा कसं भारी वाटतंय, हिरवगार. आणि आपला हा अथर्व डॉन आणि सचिन आहे सोबत. ते काय बोलतच नाहीत आज, शांत झालेत. काय रे, झोप नाही उडाली की काय? झोप नाही उडाली मग बोलत नाही आज, शांत शांत. चला आता आपण भेटूया डायरेक्ट नदीवरच. चलो गाईज. तर तुम्ही बघू शकता आता आपण फायनली नदीवर पोचलो आहे. आणि आपला अथर्व डॉन त्याच्या बॉटलची तयारी चालू केला नाही. सचिन इकडं वाट्या काढला नाहीत. सेटअप प्रत्येक ह्याच्यावर टाकून ठेव, मी बांधतो. सेटअप चालू आहे आमचा मासे पकडण्याचा. आणि मासे पकडण्याची प्रोसेस तुम्हाला सांगतो, जर कुणाला माहीत नसेल तर. ही बघा, ही आपली वाटी आहे. ही वाटी आहे आणि हा वाटीवर हा कापड. तर बघा तुम्ही बघू शकता, हा कापड आहे. त्याला आपण मधी बरोबर सेंटरला होल पाडला आहे. आणि थांब, सेंटरला होल पडला आहे. आणि हा कापड एकदम फिट्ट बांधून घेतो. आणि त्याच्यामध्ये हा रवा आणि फरसाण आणला आहे तो टाकतो. आणि अथर्व इकडे घेऊन या बॉटल कशी लावतात ती सांग. अथर्व तुम्हाला सांगेल बॉटल कशी लावतात ती. बॉटलमध्ये पाणी भरतात आणि पाणी भरल्याच्या नंतरला फरसाण वगैरे टाकतात आणि अशी बॉटल उभी करतात. अच्छा, मग ही बॉटल तयार कशी केली आहेस तू? 2 बॉटल्या घेतल्यात. हां एका बॉटलीचं झाकण कापला हां. आणि फुकणीने ह्याला या बॉटलीला होगदा काढला अच्छा, आणि हा बुचण अडकवला. मग तो निघत नाही बुचन? निघत ना, कसं काय बघू दे गच्च काय बसलाय. केलं ते. हा छोटासा होल पडलाय छोट्ट, मस्त बसला एकदम. ती बघितली असेल तुम्ही बॉटल कशी तयार केली. आता ह्या आम्ही वाट्या लावतोय, ते लावतेवेळी पण तुम्हाला दाखवतो. हा आपला अथर्व डॉन चाललाय वाटीला आपली बॉटल लावायला त्याच्या फेमस जागेवर. हा मग लाव ती. अथर्व चाललाय बॉटल लावायला. एक सचिन पण लावणार आहे आज बॉटल. सचिन एक तू लाव तिथं, तुझी जागा कुठं तुला पाहिजे तिकडे लाव. हे बघ आपला अथर्व डॉन इकडे वाटीला बॉटल लावतोय. आपली वाटी काय तोंडातून जात नाही. हे बघा इकडं तुम्ही बघू शकता, सचिननी पण बॉटलमध्ये पाणी वगैरे भरून घेतलं आहे. तो फरसाण टाकतोय ह्या बॉटलमध्ये. आणि तो बिस्किट पण आणलायस ना तू, तो पण टाक मग थोडासा त्याच्यात. आज स्पेशल त्यांना बिस्किट घेऊन आलेत, काल मासे भेटले म्हणून. हा बघ आपला अथर्व डॉन आलाय. डॉन काय मग असं काय? डॉन आज खुशीत आहे, त्याला मासे पाहिजेत नाच. हे बघा बिस्किट पण घेऊन आलेत आज.
तिथे एक लावू काय बॉटल त्या खोल खड्ड्यात? लाव, कुठं लावायची आहे तिकडे लाव, तुला पाहिजे तिकडे लाव. 4 बॉटल आणला नाहीत आता, एक लावून झाले. एक सचिन लावतोय आणि इकडं अजून एक बॉटलची तयारी चालू आहे. यांच्या बॉटल लावून झाल्याच्या नंतर मी वाट्या लावायला जाणार आहे. एक 2 तिकडे लावूया काय बॉटल. आणि इथलं वरती इथे पण लावायचं आहे ना. एकदा इथे लावायची होती मला. मग लाव इथं, तिकडं वाट्या लावूया पहिला, नंतरला बॉटल लाव. बघ तुला कुठं पाहिजे, कुठं लावतोस तू? तिथं लावतो. आपला सचिन चाललाय तिकडं बॉटल लावायला, बघू शकता तुम्ही. इकडं सावकाश जा सचिन, चिखल आहे साईडनी त्याच्यामुळे सावकाश जायला लागतो. तुम्हाला दाखवतो तो पण कशी बॉटल लावतो. खास इकडं सुट्टी पडली त्याच्यामुळे तो आला इकडं मामाच्या गावाला. आणि मामाच्या गावात तो एकदम खुश, कारण त्याला इकडं फिरायला भेटतोय नदी विधीवर. बघा कसं चाललाय बिंदास. आपला अत्तरवडन थोडा घाबरतो, पण सचिन एकदम बिंदास जातो. टाक इथंच. पाणी अगोदर भरलाय त्याच्यामुळे आता ही बॉटल अशी पाण्यात सोडली की आपोआप उभी राहते. आणि फक्त ती वाहून जायला नको म्हणून त्याला आम्ही दोरी बांधले, म्हणजे ती एकाच जागेवर राहू शकते. कारण आतमध्ये मासे गेले की त्यांच्या हालचालीने ती वाटी वाहून जाऊ शकते, त्याच्यामुळे हे बांधून ठेवतो एका जागेवर. हे बघा, ते आता वाटी जी बॉटल लावलेली आहे त्याच्या साईडला मासे यायला सुरुवात झाले. आणि आपला सचिन घेतो पिठांवरती या. आणि आपला अथर्व डॉन एकदम जोशमध्ये आहे. तो तर अजून एक बॉटल लावून पण झाला, एकदम फुल जोशमध्ये आहे. आपल्या फायनली 3 बॉटल लावून झाल्यात, 1 बॉटल बाकी आहे आणि आपल्या वाट्या बाकी आहेत सगळ्या. बघा काय भेटते की नाही जागा, भेटली ना. झाला, चला आता मी वाट्या लावायला सुरू करतो. ह्या तर वागे मी जातो वाट्या लावायला. बघा आता आपण वाट्या लावायची तयारी करतोय. पहिली वाटी आहे, तिला आपण कापड वगैरे बांधतोय. आणि हे बघा मधोमध एकदम होल पाडायला लागतो छोटा. आणि कापड बांधते वेळी एकदम फिट्ट असला पाहिजे. थोडा जरी लूज असेल तर मग मासे शिरत नाहीत मध्ये. एकाला बांधलाय, मोठी कुठं आहे, मोठा कापड मोठ्या वाटीला बांधतोय, कमी नको काढायला बांधते वेळी. बघा गाठ आहे ना, बांधते वेळी एकदम फिट्ट पाहिजे. थोडी जरी सैल झाली ना तर आतमध्ये काय मासे शिरत नाही. 2 यांना बांधून झालाय, आता 3री. काल आपण 2च आणलेला आणि आज आपण 5 वाट्या आणल्यात, कारण वाट्यांमध्ये मासे भरपूर भेटतात. काल तुम्ही बघितलं असाल मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक वाटी फुल भरून आली होती. वरची वाटी बांधून झाली इकडं बघा. बघा सगळ्या आता फायनली बांधून झाल्यात. आणि आता आपण सगळ्यांमध्ये टाकतोय तर आपला लाटणी घेऊन येत होता हे बिस्किट तोडायला. बिस्किट टाकतोय आपला दादा वाटेमध्ये. भरपूर का आणि भरपूर. इकडं सुकडी टाकतोय आपला बाबू वाटेमध्ये. आणि तर 2 वाट्या फायनली झाल्यात सुकडी बिकडी लावून. तर 3री वाटी बिस्किटीन पहिला बिस्किट टाकून घेतो.
पहिला बिस्किट टाकून घेतोय आपला दादा. त्याला थोडासा फरसाण टाकला. फरसाण खा, फरसाण खा. फरसाण खा, फरसाण खा. आता सुकडी. ही वाटी लावतोय तोपर्यंत सचिन टाकतोय. ही बघ झाली रेडी आपली. कागदात जागेवर लावतो. तर दादा गेलाय आपल्या वाटी लावायला. पहिलीच वाटी लावायला गेलाय. कालच्याच जागेवर वाटी लावायला गेलाय आपला दादा. आणि इकडं मासे बघू शकता दगडांची इथं. चला टाकलं ह्यांच्यात ना सगळ्यात ना. ह्या दोन वरती लावूया. ये बॉटल बॉटल घेऊन ये. तर 2 वाट्या पुढे लावायच्या आहेत इकडं वरती कालच्याच जागेवर. काय इकडं? तरी किती वेळ झाला? बंद करू काय? असू दे, चालू दे. पात्र्यांचा आवाज येतोय रे. माहीत कसं पडेल? तर दादा दुसरी वाटी लावायला गेला. या दगडांची इथं शिंगट्या आहेत. त्या जागेवर दादा लावायला गेला. आणि काल इथं बॉटल लावलेली आपली. तर आज जरा जागा चेंज केलेली आहे. म्हणजे इथं पहिली काल बॉटल होती. तर आता आम्ही इथं वाटे लावतो. तर वाट्यांमध्ये येतात मासे म्हणून आम्ही वाट्या लावतो इकडं. तर आम्ही इकडं तिघं चाललो. तो का सचिन, तो का सचिन हाय करतोय. आणि दादाची वाटी तर लावून झाली की नाही काय माहीत. झाली काय रे? झाली म्हणतोय. फायनली दुसरी वाटी लावून झालेली आहे आपली. पलटी नको व्हायला. चला तिसरी वाटी लावूया. तर आपण आता तिसरी वाटी लावायला जातोय पुढं. आणि सचिन बाबू तिकडं बॉटल सोडलानच आहे. चौथी बॉटल. 4 बॉटल आणलो आम्ही. आणि ही चौथी बॉटल इथं आपल्या सचिनने सोडला नाही. आले बॉटलीचे इथं आलेत मासे. तुम्हाला दाखवतो ते बघा. आणि आपण दादा गेलाय तिकडं. तर दादा आपली जागा सुटतोय वाटी लावायला. दगडी वगैरे आहेत काय रे? मातीत लावतोय. मित्रांनो या तर तिकडे दादाने बोलवलं नाही, तिकडे जाता. तर सचिन पुढे गेलाय आपला. ही किती वाटी आहे? तिसरी वाटी आम्ही इकडे लावायला आलो बघा. तिकडे पाणी बघू शकता किती येतो. फुल पाणी आहे इकडं. माझ्या बाबतीची तारीख बघ किती.
तर तिसरी वाटी आपली लावून झालेली आहे आणि मासे वगैरे तिथं किती आलेत. तर बाबू कसा वाटतं तुला? चांगला वाटतं. त्यान बोल ना. पाणी कसं आहे? गार आहे गार एकदम. अक्षदा पाणी कसं आहे रे? थंडगार. थंडगार म्हणते पाणी. चला या सावकाशी करू. कोण पाडू नको तेवढं. तर दादा पुढे गेलाय आणि आपला बापू लोटवाले बापू आपले पुढे गेलेत आणि आपण सचिनच्या बॉटलीवर मासे किती आहेत ते पण दाखवूया. ते बघा येतात मासे सचिनच्या बॉटलीवर दिसतच असेल. आणि इकडं आपला दादा आणि सचिन पुढे गेलेत. तर माझ्या बॉटलीवरचे पण मासे तुम्हाला दाखवतो. आणि इकडं वाटी लावलेली आहे, वाटीवर पण येत आहेत, वाटीवर पण येत आहेत इकडं मासे. तर ही बघा इथं बापून बॉटल लावलं ना तिच्यावर पण आलेत वाटतं. आणि बाबू आपला पाण्यात उतरला आहे. कांडोळू दाखव रे. हे बघा कांडालू आपल्या सचिन बाबूने आणला ना. तर आजचे मासे कोण नेणार आहे? अक्षय मास नेणार आहे. आणि तो अक्षय तिकडे पुढे गेलाय. इथने या जालीत नाही काही दिसणार ना. बाबू जे बॉटलीचे इथे पण मोठा मसाला आहे. जाऊ दे बोलू नको जाणार नाही. एक मासा गेलाय त्याच्यात त्या बॉटलीत. दादा आणि सचिन इकडं कांडोलू लावतं. आपला एक मासा कोयली बांधव कसे लावतात आपल्या जाला फेकतात बोटीतून तसे आम्ही इकडं नदीला कांडोलू लावतो. एक मासा फसलेला आहे वाटतं याला वाटतं. तर त्या बाजूनी त्या टोकाने दादाने आपला बांधला ना. आणि इकडं बाबू रस्सी धरून कांडोळू धरून उभा आहे. तो का दादा पातेरी अडकलेत म्हणून तो काढतोय. कांडोळूतली पातेरी अडकलेत म्हणून तो काढतोय. आणि इकडं सचिन बाबू मासे बघायला गेलाय. सचिन बाबूंनी नीट केलेली तरी पण दादा आपला नीट करतोय कांडाळू. तो बघा बॉटल तिकडे बघा आपली बॉटल मासे फिरतात त्याच्यावर झाडे आहेत. आणि इकडं सचिन बाबू आणि आपला दादा कांडोळू लावतोय. तर तिकडचा टोक बांधून झाला आणि इकडं सचिन बाबू मासे बघतोय आणि इकडं दादा आपला कांडोळू बांधतोय इकडचा टोक. आणि बाबू चाललाय बॉटलीचे मासे बघायला. एक फसला म्हणतो बाबू. तर आपली कांडाळू झालेली आहे बांधून. आणि दादा वरती येते का. आणि इकडं सचिन बाबू पण आलं आहे वरती. तर आपण वाट्या लावल्यात त्या बघायला जातो. फायनली आता आमच्या सगळ्या बॉटल लावून झाल्यात आणि थोडा वेळ आम्ही रेस्ट करायला जातो आहे. म्हणजे तिकडं आपल्या पावट्याच्या मळव्याकडे झालो आहे.
थोड्याशा शेंगा काढतो, त्यानंतरला येऊ थोड्या वेळाने, तेव्हा बघूया किती मासे भेटतात, तुम्हाला नक्कीच दाखवू पुढं. तर डॉनने लावलेल्या बॉटलवर आत्तापर्यंत एक पण मासा दिसत नाही. काढते वेळी बहुतेक भरून येईल, कारण थोड्या वेळात मासे आले तर काय सांगता येत नाही. अथर्वचा मंत्र थोडा लेट चालतो, कारण मागच्या वेळेला लावलेली बॉटल ती फुल भरून आली होती. आज बघूया काय मंत्र बोललाय काय तो. काय अथर्व कधी येतील की नाही काय मासे? येतील ना, आता एक पण नाही दिसत आहे. संध्याकाळी यायला पाहिजे का? संध्याकाळच येतात तुझ्या बॉटलला? मग हो घ्या, ऐकलं, संध्याकाळचं त्याच्या बॉटलला मासे येतात. सकाळी तो त्याला भूक लागले म्हणून मासे काही येत नाहीत. तुम्हाला दाखवतो रिटर्न आपण जाऊ तेव्हाच अथर्वच्या बॉटलमध्ये किती मासे येतात ते, आपल्या वाट्यांमध्ये किती येतात ते. चला तर गाईज, आता आपण फायनली इकडं शेतावर गेलेलो. तिकडं थोडा शेंगा काढल्यात आणि आलो इकडं. इकडं बघू शकता 2 म्हशी आल्यात. अथर्व दूध पी, दूध काढ जा त्यांचा. हे बघा इकडं 2 म्हशी आल्यात. अथर्व आता बांधून ठेवणार आहे. अथर्व बांधून ठेव ना. अरे बोलवलं येत आहेत अथर्वन. तुझ्याच आहेत का? त्याच्या मैत्रिणी आहेत अथर्व. चहा बघा कसा करतोय, कसा हे बघ, आवाज काढ बघू दे. माझ्या नाही मैत्रिणी, सचिन बाबूच्या मैत्रिणी आहेत. असू दे, त्यांना राहू दे तिकडं. आपण मैत्रिणी आहेत. इकडं जातोय आपल्या वाट्या बघायला. ठीक आहे, चला आता आपण इकडं आपली वाटी लावलेली काढायला चाललोय. कुठं लावले आपली वाटी? ही वाटी आपली फुल. सचिन, ही फुल आहे. थांब बघूया. एक वाटी आमची फुल भरून आले. दुसऱ्या वाटीत काय नाही, त्या आयला इथं म्हशी आलेल्या आणि वाट लागली ठेवली. म्हशीने आमचे सगळे मासे घालवले. हाय काय? नाही, आपण हे बघा इथं पण आलेत. तर गाईज बघू शकता तुम्ही, आपल्या वाट्यानं, या 2 वाट्यांमध्ये मासे आलेत. 2 वाट्या रिकाम्या आल्यात आणि 1 वाटी भरून आले. ती तुम्ही बघू शकता. ती पिशवी घे. प्लस सचिन सोडतोय. ह्यात एकच आहे ना? ही फुल आहे. तंगडी तुझी अंकित द्यायची शिंगटी. काय नाही, तुला पण नाही समजत. अशी कर, कालच्या सारखी कर उलटी. एक वाटी भक्ती भरून आली. ही रावलेली तिथे एक बॉटल टाकूया. कमी आहे पण तिथं पाणी. असू दे, पण बॉटल टाकू. नदीवर जायचं. नदीवर काय नाही, तेवढे मासे येते. जायला नको, जातच नाही. हे आम्हाला एका वाटीत द्यायचं. एका वाटी तेवढे मासे भेटले तुम्हाला. बोलते बघ ना. मध्ये पण आहेत थोडेफार. अजून एकदा आम्ही लावणार आहोत, ते पण तुम्हाला दाखवतो भेटले की किती काय भेटतात ते. चला हा सुरू. बघा आता मासे अकवत आहेत त्या जाळ्यामध्ये पकडायला. आपण इकडे जाळा लावला. किती येत आहेत बघू. उचल आता तो जाळा. किती आलेत बघूया. पातेरा सगळा जमा केला. 4-5 मासे अडकलेत. जाडे आहेत पण ते. हे बघा दाखवतो. हा बघा केवढा जाडा मासा. बघू दे काढायचं कसे. हे बघा जाडे आहेत. पण पहिल्या ज्या वाट्या लावलेल्या त्यातल्या फक्त 2 वाट्यांमध्येच मासे आले आणि आपण दुसऱ्या वाट्या लावायला अख्खी नदी फिरतोय. तर आपल्याला थोडेफार मासे भेटले पाहिजेत म्हणून आता आपण आलो इकडं वाघबिळाच्या तिकडं जातोय.
तिकडे येता येता मध्ये मध्ये जिथं पाणी आहे भरपूर तिथं लावल्यात. आणि हे बघा आपल्या सोबत आता समीक्षा डॉन आलाय आणि जागा शोधतोय. बिस्किट ठेवलं मी बिस्किट दे ठेवलं तिकडं. हे बघा इकडं आपण वाघबिळाच्या तिकडे बघायला आलोय. मासे कुठे तिथले? समीक्षा डॉनला दिले आपण पाठी लावायला. रायडर आहे ती. हे बघा समीक्षा डॉन आपली वाटी लावते इकडं वाघबिळाच्या दिशेला. वाघ पण येलो तू वाटीत. अख्ख्या नदीला आम्ही बांधणाकडं वाट्या लावतो. भरून यायला पाहिजे. ए वाटी तर लावून झाले. बघूया मासे येतात काय ते. आतमध्ये मासे आहेत. लाव चल ठेव अशीच ठेव नाही जाणार कुठं. मी इकडं जी मेन गुरवाची तळी आहे जिकडं फुल एकदम आतमध्ये जाऊन एक अख्खा माणूस जायचा आतमध्ये मासे काढायला. तिकडं जाऊन येतोय. तिथं पाणी किती आहे ते बघायला. इकडं पाणी संपलंय. तिकडं खाली जर तुम्ही बघितलात तर खूप भरपूर पाणी होता. जर कमी पाणी असेल तर इकडं आपला उपसण्याचा प्लॅनिंग आहे. त्याच्यासाठी आपण आलो. या या बाबू मामा या. हे बघा इथं मासे त्यांना दिसलेत तरी पण आपण मेन स्पॉटला चाललो आहे. हे वरडू नका कोणी. हा बघा हा आपला मेन स्पॉट. गुरवाची तळी बोलतात त्याला. कारण ह्याच्या आतमध्ये आहे ना फुल एवढा एक माणूस जाईल एवढा आतमध्ये खोल गुहा होती. हा पूर्ण आतमध्ये जायचे मासे काढायला. हा दगड आहे ना एकदम आतमध्ये पूर्ण जायचा. फक्त आता कोण आता बुजला तो अर्धा. फक्त पाय दिसायचे बाहेर एवढा आतमध्ये. इकडं पाणी कमी झालंय. इकडं वरती बघितलं तर पाणी बऱ्यापैकी कमी झालंय. परंतु अजून उपसू शकत नाही कारण एवढा पण कमी नाही की उपसता येईल. ते आतमध्ये खूप म्हणजे शिंगट्या पाते हे मासे खूप भेटायचे आतमध्ये. हे दगडी बिगडी काय उचलू नका मारतील आपल्याला घरातले. साप असला की चला जातोय आपण कारण उपसण्यासारखा अजून नाही झालाय. पाणी कमी दिसतोय तुम्हाला परंतु जेव्हा आपण उपसायला चालू करतो ना तेव्हा एकदम उपीळ चालू होते. त्याच्यामुळे सध्या तरी नाही उपसण्याचा प्लॅनिंग आपला. झाला की नक्कीच तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. इथं थोडा पाणी कमी आहे पण तिथं बारीक बारीक मासे आहेत आणि जाडे मासे खायचे आहेत. चला आपण रिटर्न कमबॅक परतीचा प्रवास करतो. हे बघ इथं मासे आहेत. अथर्वच्या वाटीवर काय जातात काय ते काय माहिती. अरे हा नाही ना आंघोळ नाही केला. ह्याच्या बॉटलला एक मासा येत नाही बाजूला पण. चल जाऊया या. इथं आम्ही वाटी लावले बघूया काय येतात काय. हे वरतून टाक जरा काहीतरी. ते बघ जाडे जाडे किती फिरत आहेत. ऐक ना त्या पिशवीतला टाक. चल मग जाऊया काय आता. येतील ते येतील नाही तर नाही. या चला आपण इथून आता चाललोय नदीकडं. तिकडं आपल्या खाली वाटी लावल्यात तिकडं जातोय. थोड्या वेळानं पण काढूया. चला हे बघ आपली गँग. अथर्वच्या वाटीला आज काय मासं येत नाही. अथर्व तो बोलतो फक्त संध्याकाळचे येतात. काय केलं नाही काय माहिती. काला जादू. लोक काहीच आता आपण सेकंड टाईमला पण वाट्या लावलेलं त्यात काय भेटले नाही पण तुम्हाला दाखवतो किती थोडेफार भेटलेत. तरी पण एका टाईम पुरते भेटलेत आपल्याला. तर आता आपण चाललो आहे घरी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. जेणेकरून कोकणातील नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. तोपर्यंत बाय बाय टेक केअर.